महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व बांधवांसाठी आज एक खूप मोठी आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे। अनेक दिवसांपासून जी माहिती स्पष्ट नव्हती ती आता पूर्णपणे समोर येऊ लागली। राज्य शासनाकडून या संदर्भात अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला आणि यामुळे अनेकांच्या मनात असलेली प्रतीक्षा आता संपत असल्याचं चित्र दिसत आहे। त्यामुळे हा विषय खूप महत्त्वाचा ठरणार आणि पुढचं सगळं नीट समजून घेणं तुमच्यासाठी अतिशय गरजेचं बनलंय। आता थोडं लक्ष देऊ नये का, कारण या निर्णयामुळे थेट फायदा लाभार्थ्यांना मिळणार आहे। शासनाने स्पष्ट सांगितलं की योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। म्हणजेच कोणत्याही मध्यस्थाशिवाय पैसे सरळ खात्यात येणार असल्यामुळे ही खूप मोठी दिलासादायक बातमी ठरते। त्यामुळे पुढे काय बदल होणार आणि पैसे कधीपर्यंत मिळू शकतात याची माहिती आपण सविस्तरपणे पुढे पाहणार आहोत। आता पुढचा भाग नीट समजून घ्या, कारण इथेच सगळं स्पष्ट होणार आहे। आपण थेट मुद्द्यावर येणार आहोत आणि काय निर्णय घेतला आहे हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। पण त्यासाठी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढे सुद्धा अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग आता वेळ वाया न घालवता मुख्य माहिती पाहूया। महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून अधिकृत आदेश जाहीर करण्यात आला। या आदेशामध्ये विशेष सहाय्य योजनेत येणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वाटप करण्याबद्दल स्पष्ट निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच आता फक्त चर्चा नाही तर अधिकृत पातळीवर निर्णय झाल्यामुळे प्रक्रिया गतीने सुरू होणार आहे। थोडं मागे काय घडत होतं ते सुद्धा आपण समजून घेऊ। मागील काही काळात संजय गांधी निराधार योजनेचे पैसे थेट वाटले जात होते, पण त्यासाठी स्पष्ट शासन आदेश नव्हता। त्यामुळे अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता। काही लोकांच्या खात्यात रक्कम जमा होत नव्हती, तर काही जण अजूनही प्रतीक्षेत होते। ही समस्या आता संपणार असल्याचं चित्र दिसत आहे, कारण आता अधिकृत निर्णय जाहीर झाल्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने पार पडणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा भाग लक्ष देऊ नये का, कारण इथेच खरी माहिती समोर येते। या निर्णयामुळे विशेष योजनेत येणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी थेट खात्यात पैसे जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला। म्हणजेच आता प्रक्रिया स्पष्ट झाली आहे आणि निधी कसा मिळणार हे सुद्धा निश्चित झालंय। त्यामुळे ज्यांनी नोंद केली आहे त्यांना त्याचा थेट फायदा मिळेल। आता थोडं सोप्या भाषेत समजून घेऊ। राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना एकाच व्यवस्थेत आणण्यासाठी सरकारने आधीपासून सुरू केलेल्या विशेष सहाय्य योजनेत मोठा बदल करण्यात आला। या योजनेत जे लाभार्थी डीबीटी पोर्टलवर नोंदलेले आहेत त्यांना आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय फेब्रुवारी 2026 मध्ये मंजूर करण्यात आला। म्हणजेच आधी वेगवेगळ्या पातळीवर चालणारी कामे आता एकाच विभागाकडे केंद्रित करण्यात आली आहेत। यापुढे काय होणार ते सुद्धा समजून घ्या। एप्रिल 2026 पासून या योजनेशी संबंधित सर्व कामकाज दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे दिलं गेलं होतं। त्यामुळे आता निधी वितरण आणि इतर प्रक्रिया एकाच ठिकाणाहून व्यवस्थितपणे पार पडणार आहे। त्यामुळे गोंधळ कमी होऊन विद्यार्थ्यांना वेळेत मदत मिळण्याची शक्यता वाढलेली दिसते। आता सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे चालू आर्थिक वर्षासाठी पात्र लाभार्थ्यांना निधी वाटप करण्यास अधिकृत परवानगी मिळाली। म्हणजेच आता डीबीटीच्या माध्यमातून थेट पैसे खात्यात जमा करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला। यासोबतच मंजूर झालेल्या निधीचा तपशील सुद्धा उपलब्ध झालेला आहे आणि ज्यामुळे किती रक्कम वाटप होणार याचंही स्पष्ट चित्र आपल्या समोर येत आहे। आता पुढची माहिती अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे लक्ष देऊ नये का। या निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की राज्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी देण्याची प्रक्रिया सुरू होणार आणि त्याचा तपशील देखील समोर आलेला आहे। म्हणजेच किती आणि कसा निधी वाटप होणार याची रूपरेषा आता स्पष्ट होत आहे। त्यामुळे लाभार्थ्यांसाठी ही मोठी दिलासा देणारी गोष्ट ठरते। आता इथे एक महत्त्वाचा बदल सुद्धा करण्यात आला। या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दिव्यांग सक्षमीकरण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना मुख्य नियंत्रणाची जबाबदारी सोपवण्यात आली। तसेच सहाय्यक संचालक यांना निधी काढणे आणि तो पुढे वितरित करण्याची जबाबदारी देण्यात आली। म्हणजेच आता कोण कोणत्या पातळीवर काम पाहणार हे स्पष्ट करण्यात आलं आहे आणि त्यामुळे कामकाज अधिक व्यवस्थित होणार। यासोबतच आर्थिक बाबतीत सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आले। शासनाने दिलेलं हे अर्थसहाय्य कोणत्याही अटींशिवाय दिलं जाणार आहे अशी स्पष्ट माहिती देण्यात आली। तसेच राज्याच्या एकत्रित निधीतून ही रक्कम काढण्यासाठी ठराविक पद्धत सुद्धा निश्चित करण्यात आली। त्यामुळे निधी वितरण करताना कोणताही अडथळा येऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे। आता आणखी एक गोष्ट समजून घ्या।
लाभार्थ्यांची संख्या खूप मोठी असल्यामुळे थेट डीबीटी प्रक्रियेसाठी काही तांत्रिक व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत पूल बँक खात्याच्या माध्यमातून निधी वितरित करण्यास परवानगी देण्यात आली. म्हणजेच प्रक्रिया सुरळीत चालावी आणि सर्वांपर्यंत पैसे पोहोचावेत यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली दिसते. आता इथला मुख्य मुद्दा सरळ आहे आणि नीट समजून घेतला तर तुमची सुद्धा सगळी शंका दूर होईल. या निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय की दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे एकाच वेळी सर्वांना पैसे पोहोचवण्यासाठी खास व्यवस्था तयार करण्यात आली. म्हणजेच निधी थेट खात्यात पाठवण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर राबवली जाईल. आता पुढे काय ठरलं आहे हे सुद्धा समजून घ्या. लाभ हस्तांतरणासाठी डीबीटी पद्धतीचा वापर केला जाईल आणि त्यासाठी काही विशेष आदेश जारी करण्यात आले. थेट प्रत्येक खात्यात पैसे पाठवताना अडचण येऊ नये म्हणून पूल बँक खात्याच्या माध्यमातून निधी पाठवण्याची व्यवस्था मंजूर करण्यात आली. त्यामुळे पैसे वेळेवर आणि व्यवस्थित पोहोचतील अशी अपेक्षा ठेवता येते. यामागचं कारणही स्पष्ट आहे. लाभार्थी खूप मोठ्या संख्येने असल्यामुळे प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी ही पद्धत निवडण्यात आली. वित्त विभागाच्या मान्यतेनुसारच हा निर्णय लागू करण्यात आला. म्हणजेच हा निर्णय पूर्णपणे अधिकृत आणि नियमानुसार घेतलेला आहे. सगळं थोडक्यात सांगायचं तर आता हप्ता वितरणासाठी स्पष्ट मार्ग तयार झालेला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निधी वाटपासाठी शासनाने हिरवा कंदील दिला आणि या प्रक्रियेमध्ये पूल बँक अकाउंटचा वापर करून पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार. त्यामुळे आता येणाऱ्या काळात प्रत्यक्ष खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होईल. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा लक्षात घ्या, कारण यावरच सगळं अवलंबून आहे. निधी वाटप पूर्णपणे डीबीटीच्या पद्धतीने होणार. म्हणजे पैसे थेट खात्यात येणार आणि मध्ये कुठलाही अडथळा राहणार नाही. त्यामुळे अनावश्यक चिंता करण्याचं काहीही कारण उरत नाही. आता सध्या सगळीकडे 5,000 रुपयांच्या वाटपाबद्दल चर्चा सुरू आहे आणि यामागचं कारण काय आहे हे जाणून घेणं सुद्धा तुमच्यासाठी गरजेचं बनलंय. संजय गांधी निराधार योजनेतील अनेक लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता. काहींच्या खात्यात स्टेटस पेंडिंग दिसत होतं. त्यामुळे गोंधळ वाढत चालला होता. आता परिस्थिती कशी आहे ते पहा. मार्च महिन्यासाठीचा निधी आधीच उपलब्ध आहे. म्हणजे पैसे अडकलेले नाहीत, फक्त प्रक्रिया पूर्ण होणं बाकी आहे. डीबीटीच्या माध्यमातून रक्कम ट्रान्सफर होण्याची अंतिम स्टेप उरलेली आहे. त्यामुळे मार्चचा हप्ता येण्याची पूर्ण शक्यता निर्माण झालेली दिसते. आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते. एप्रिल महिन्याचा हप्ता देखील वितरित करण्यास मंजुरी मिळाली. याचा अर्थ असा की ज्यांना मार्चचे 2,500 रुपये मिळाले नव्हते त्यांना ते मिळू शकतात आणि त्यासोबत एप्रिलचे 2,000 रुपये सुद्धा जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच एकत्रित रक्कम खात्यात येण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, कारण ही पहिलीच वेळ आहे जेव्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून हप्ता वितरित होणार. त्यामुळे सगळ्यांची अपेक्षा आहे की यावेळी प्रक्रिया नीट आणि वेळेत पूर्ण व्हावी. ज्या लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता आणि ज्यांच्या खात्यात अजूनही पेंडिंग अशी स्थिती दिसत होती त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची वेळ दिसते. अजूनही अनेक जण वाट पाहत आहेत आणि त्यांना या पैशांची खूप गरज आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांकडे एक विनंती अशी आहे की मार्चचा राहिलेला हप्ता आणि एप्रिलचा हप्ता एकत्र करून जमा करण्यात यावा. जर हे दोन्ही हप्ते एकत्र आले तर सुमारे 5,000 रुपयांची रक्कम खात्यात येऊ शकते आणि यामुळे अनेकांना मोठा दिलासा सुद्धा मिळेल. कारण अनेक कुटुंबांचा खर्च या योजनेवर अवलंबून असतो. त्यामुळे या रकमेची गरज किती मोठी आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. आता पुढे काय होणार हे लवकर स्पष्ट होईल. वितरण प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच सगळी नेमकी माहिती समोर येणार की मार्चचा हप्ता संबंधितांना एप्रिल सोबतच मिळेल. जसं काही अपडेट मिळेल तसं तुम्हाला लगेच कळवलं जाईल. त्यामुळे पुढील माहिती चुकवू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.